इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर, हे बघा मी काही केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही मला असं इथे अडकवून ठेवू शकत नाही. प्लीज सोडा मला, सोडा. हा काय खेळ चाललाय जयंत सर? अहो गुन्हा दाखल झालाय तुमच्यावरती, असं कसं सोडणार तुम्हाला? उगीच डोक्याला ताप देऊ नका, गप्प बसा तिकडे जा. अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला मला सोडवायचं नसेल ना तर चालेल, पण निदान माझ्या जानूला तरी इथे बोलून घ्या प्लीज. आता त्यांना कशाला बोलवायचं इथं? मला तिची खूप आठवण येते हो. प्लीज 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 माझ्या जानूला बोलवा प्लीज, मला तिला भेटायचं आहे हो. मला मला इथे खूप एकटं वाटतंय, प्लीज तिला बोलवा ना. जानू 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 ये ना मला भेटायला. जानू जानू ये ना प्लीज मला भेटायला प्लीज. मला मला इथे खूप लोनली वाटतंय. जानू जानू ये ना भेटायला. जानू. डोक्यावर परिणाम झालाय का या माणसाच्या? जिने याला जेलमध्ये टाकलं तिच्यासाठीच हा इतका इमोशनल का होतो काय कळत नाहीये. हवालदार पाणी द्या त्याला. साहेब थोड्या वेळ देतो ना. नाही, तुम्ही मला पाणी दिलं तरी मी पिणार नाहीये. हे बघा तुम्ही माझ्या जानूला नाही बोलवलं ना तर मी पाणी काय मी खाणंही सोडून देईन. नकोय मला काही, मला फक्त माझी जानू हवी आहे. प्लीज बोलवा ना तिला प्लीज प्लीज इन्स्पेक्टर. फाईन, नाही बोलवायचंय ना तुम्हाला? ओके, जानूला नाही तर माझ्या वकिलाला तरी बोलवा. ओके, आय वॉन्ट टॉक टू हिम. हे बघा तुमचे वकील येत आहेत, जरा थांबा. जस्ट कॉल माय लॉयर. त्यांना ताबडतोब इथे बोलवा. जयंत सर. Hey, you. Come here. Come here, come here. काय 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 चाललंय तुमचं? हा, कशासाठी पैसे देतो मी तुम्हाला? कशासाठी? मला कधी बाहेर काढता इथून? कधी बेल मिळणार आहे मला? हे बघा, मी वाटेल तितके पैसे उतायला तयार आहे, पण मला आधी इथून बाहेर काढा. सर मी पूर्ण प्रयत्न करतोय, पण तुमच्यावरचे आरोप फारच गंभीर आहे. बेल मिळणं कठीण आहे. काय बोललास? हा, हे ऐकायला पैसे देतो का मी तुला? हा, जयंत सर प्लीज शांत व्हा. तुम्ही असं वागाल ना तुमच्याच अडचणींमध्ये वाढ होईल. प्लीज सोडा. मग प्लीज माझ्या जानूला इथे बोलवा. डू अंडरस्टँड? मला तिला भेटायचं आहे, डोळे भरून बघायचंय तिला. प्लीज प्लीज तिला इथे बोलवा ना प्लीज. जस्ट डू समथिंग. जयंत सर तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, आणखीनही बऱ्याच केसेस आहेत. आणि जान्हवी मॅडमने तर असं लिहून दिलंय की त्यांना तुमच्यापासून धोका आहे. जयंत सर बेल मिळणं कठीण आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? माझ्या जानूला माझ्यापासून धोका कसा असेल? एकदा येऊन भेटायला सांगा प्लीज. आय जस्ट वॉन्ट टॉक टू हर प्लीज. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. आय कॅन्ट लिव्ह विदाउट हर. प्लीज प्लीज डू समथिंग. जयंत सर प्लीज शांत व्हा. हे बघा तुम्ही असं वियर्ड वागाल ना तर केस आणखीन कॉम्प्लिकेटेड होत जाईल. मग तुम्हाला जान्हवी मॅडमना कधीच भेटू दिलं जाणार नाही. ओके 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 ओके, मग मग मी सांगतोय तसं करा. मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा. जयंत सर मी प्रयत्न करतोय, पण थोडा वेळ लागेल. अजून किती वेळ लागेल? किती वेळ लागेल अजून? हे बघा, जस्ट गेट दिस राईट. तुमच्याकडून जर काही हे होत नसेल ना तर मला दुसरा वकील हायर करावा लागेल. त्यामुळे लवकर सोडवा मला इथून. चिठ्ठी देणारा माणूस गेला कुठे काय माहिती. त्या माणसाला कुठून कळलं असेल सगळं? नाही काही करून त्याला शोधायलाच पाहिजे. मग कसं शोधू तेच नाही कळत यार. लंबरी वहिनींबद्दल इतकं काही सांगितलं त्यांनी मला, म्हणजे नक्कीच त्याला वहिनींबद्दल काहीतरी माहिती असेल आणि वहिनींबद्दल काहीतरी बिनसलं असणार त्याचं.
हॅलो माया, ऐक. निलांबरी वहिनींना सपोर्ट करणारा पोरा पोरी सगळ्यांचे मला डिटेल्स पाठव लगेच. वेळ नाही आहे माझ्याकडे, म्हणूनच तर सांगतोय ना. एक काम कर, त्यांच्या कार्यकर्त्यांची लिस्ट पाठव मला. हां हां चालेल. पप्पू यादव पप्पा सुद्धा मिळाला त्याचा. मॅडमला फोन. हॅलो निलंबरी मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सिद्धिराज घाडे पाटील याचा पाठलाग करतोय. ते कोणाला आणि का शोधताय हे तुम्हाला लवकरच कळेल. हे चल 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 निघतोय तू. चल चल चल. बाबा, संतोष दादा, हरीश दादा, सगळे लवकर बाहेर या. सगळी तयारी झाली. आलो आलो. वेंकी दादाला सांगितलं? हो हो सांगितलंय, आपण घेऊन येत आहे. चला झाली का तयारी सगळी? लक्ष्मी, आपल्या वेंकीला काही सांगावं लागत नाही. सगळं समजतं याला. अरे मग आजीने तयार केलंय तसं त्याला. हो हो हो, तुमचाच लाडका नातू आहे. साला इथेही नाही या. शोधू कुठे यायला तेच कळत नाही, कुठेच सापडत नाही. मायाला कॉल करतो. रेंजही नाही यार इकडे. काय रे, काय बघतोय? हा जर या ऑफिसमधनं बाहेर आला म्हणजे याचा अर्थ निलांबरी मॅडमने आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल सांगितलं ना, हा त्याला शोधत नाहीये. पण मग नेमका हा शोधतो तरी कोणाला आहे? चल बघूया. बाबा, आज मी तुमच्या आवडीची भाजी केली आहे. सांगा मला कशी झाली आहे ते. जानू, तू केली आहेस भाजी म्हणजे आज 2 ग्लास जास्त खावे लागणार. अरे वा, 2 भाज्या, कोशिंबीर, आमटी, लोणचं, पापड. हे काय ताट म्हणजे अगदी पूर्ण भरलेलं आहे. आज काय आहे काय? हा 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 हा, बरोबर. जानू आली आहे ना घरी, म्हणून तिच्या आवडीचे पदार्थ आहेत आज जेवणात. चांगलंय चांगलंय. आता तिचे लाड करायला पाहिजे. आता काय बाबा, मुलगी आली आहे घरी, हो ना.